ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही वाचविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 34, 8-10 ही वचने. स्तोत्रसंहिता 34, 8-10 ही वचने. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. तरुण सिंहासही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आम्हासमोर आज वाचण्यात आलेली आहे, स्तोत्रसंहिता याचा 34वा अध्याय आणि 8 ते 10 वचनं. या वचनामध्ये आम्ही पाहतो की एखादा व्यक्ती जर आम्हासाठी काही मदत करत असेल किंवा मदतीसाठी जर धावून येत असेल तर आम्ही त्याच्या चांगुलपणाबद्दल आम्ही त्याचे गुणगान गात असतो. परंतु एखादा व्यक्ती जो कधी आमच्या संपर्कात कधी जर आलेला नसेल किंवा एखादा असा व्यक्ती की ज्याबद्दल आम्ही कधी विश्वास ठेवू शकलेला नाही किंवा एखादा असा व्यक्ती की ज्याचा अनुभव आम्हाला आलेला नाही, त्यावरती आम्हाला विश्वास ठेवणं हे अत्यंत कठीण आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की एक असा परमेश्वर की ज्याच्याकडे आम्ही धाव घ्यावी, ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवावा आणि ज्याच्या चांगुलपणाबद्दल आम्ही गुणगान गावं. आणि याबद्दल दावीद स्तोत्र करता त्या परमेश्वराबद्दल आम्हाला सांगत आहे की जो सत्य देव आहे, जो उत्तम आणि चांगला देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. ज्यावेळेस त्या परमेश्वराचा अनुभव आम्ही घेतो, अनुभव घेणं म्हणजे परमेश्वरासंगती असणारे आमचे जे वैयक्तिक जे संबंध आहे
त्या संबंधावरती आम्ही परमेश्वराच्या समवेत राहणं, त्याच्या प्रार्थनेत, त्याच्या वचनामध्ये, त्याच्या संगतीमध्ये आणि त्याच प्रकारे ज्या ज्या काही आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या पीडा आहेत, जो त्रास आहेत, जे संकट आहेत, त्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे जो धाव घेत असतो आणि त्या धावेला परमेश्वर जे उत्तर देत असतो, त्या संदर्भात दावीद स्तोत्रकर्ता या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आणि कदाचित तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये असंख्य प्रकारचे असे अनुभव आलेले असेल की आम्ही परमेश्वराकडे धाव घेतली, परमेश्वराने ती आमची प्रार्थना ऐकलेली आहे. आणि खरंच प्रियानो, परमेश्वर इतका चांगला आमचा देव आहे की तो प्रत्येक क्षणात, प्रत्येक वेळेमध्ये आमच्या सोबत राहणार आमचा देव आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की त्याचा अनुभव घेऊन तुम्ही पहा. आणि हा अनुभव घेण्यासाठी आम्हाला परमेश्वरासंगती आमचे वैयक्तिक संबंध साधणे किंवा आमच्या जीवनामध्ये त्याला अग्रस्थान देणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यापुढे दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो की जो त्याच्यावरती भाव ठेवितो तो धन्य. भाव ठेवणे म्हणजे विश्वास ठेवणे. आम्ही पूर्णपणे ज्यावेळेस परमेश्वरावरती अनुभव घेण्यासाठी अवलंबून असतो, त्यावेळी दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो की तो व्यक्ती जो आहे तो धन्य आहे, तो आशीर्वादित असा आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही पाहतो की आमचा पूर्ण भाव आणि पूर्ण विश्वास त्या देवावरती असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की दावीद स्तोत्रकर्ता पुढे ठिकाणी म्हणतो की तरुण सिंहाचे वाण पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. आम्ही पाहतो की सिंह ज्यावेळेस भुकेला असतो त्यावेळेस तो सैरावैरा होत असतो, कशाही प्रकारे तो आपलं अन्न शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की अशा सिंहासही त्याची वाण पडेल. परंतु जो व्यक्ती परमेश्वरावरती भाव ठेवून आहे, जो व्यक्ती परमेश्वरावरती विश्वास ठेवून आहे, त्याबद्दल दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडणार नाही. आणि खरंच प्रियानो, हा आमचा अनुभव आमच्या जीवनामध्ये रोज येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराचा अनुभव घेऊन पाहणं ही अत्यंत गरज आहे. आणि जे लोक परमेश्वराचा अनुभव घेऊन पाहतात तर खरंच त्यांच्या जीवनासाठी तो चांगला असा परमेश्वर आहे. प्रार्थना करूया. हे प्रभू, खरंच ज्या ज्यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ आमच्या गरजा, आमच्या उणीवा, आमची भीती, आमच्या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही घेऊन येतो की ज्या आम्हाला त्रासदायक असतात आणि त्या सर्वांपासून तो आम्हाला मुक्ती देतो, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, याच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.